नमस्कार. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात की छापलेल्या पुस्तकापेक्षा अनुभवाचे पुस्तक हे अतिशय उत्तम ज्ञान देत असते आणि कवी हा असाच अनुभवनिष्ठित विचार जगासमोर मांडत असतो. आजच्या परिषदेच्या निमित्ताने आपण काही कविता ऐकणार आहोत. सर्वप्रथम यशवंत गरड यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. यशवंत गरड एक उत्तम संगीत शिक्षक आहेत, गिटार वादक आहेत आणि एक उत्तम कवीसुद्धा आहेत. तर त्यांची अतिशय उत्तम कविता आज आपण ऐकणार आहोत. यशवंत गरड. नमस्कार, मी यशवंत गरड. मी आपल्यासमोर भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेली एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे तुमच्या लेखणीतून. तुमच्या लेखणीतून जन्मलो, तुमच्या विचारांतून स्फुरलो. तुमच्या लेखणीतून जन्मलो, तुमच्या विचारांतून स्फुरलो. फक्त तुमच्यामुळेच भीमराया आज माणसात मोडलो. तुमच्या लेखणीत होती छाया, तुमच्या लेखणीत होती माया. तुमच्या लेखणीत होती छाया, तुमच्या लेखणीत होती माया. तुमच्या लेखणीमुळेच आज पाणी मिळते आम्हा प्याया. नाही घेतले तुम्ही अस्त्र शस्त्र, तुमची लेखणीच धारदार. नाही घेतले तुम्ही अस्त्र शस्त्र, तुमची लेखणीच धारदार. तुमच्या विचारांची ज्योत बाबा आज पेटते दारोदार. कसे उपकार फेडू तुमचे, मानव जातीचे तुम्ही उद्धारक. कसे उपकार फेडू तुमचे, मानव जातीचे तुम्ही उद्धारक. मोडून काढली तुम्हीच सारी मनुवादी प्रथा विदारक. मोडून काढली तुम्हीच सारी मनुवादी प्रथा विदारक. धन्यवाद. वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा प्रचंड छंद, त्याची प्रचंड आवड होती. वाचनविषयक त्यांचं एक मत म्हणजे ते नेहमी म्हणायचे की माणसानं आयुष्यभर वाचलं तरी किती ज्ञान प्राप्त करू शकेल, तर समुद्रात गेल्यावर गुडघाभर पाण्या इतकं. म्हणजे आयुष्यभर आपण हे ज्ञान किंवा हे अनुभव घेतले तरीसुद्धा कमी आहे. त्यामुळे माणसानं सतत वाचतं राहावं, लिहितं राहावं. अशीच एक उत्तम कविता घेऊन आपल्यापुढे येत आहेत डॉक्टर नीलम खानापूरकर. नीलम खानापूरकर या एक उत्तम कवयित्री आहेत, निवृत्त शिक्षिका आहेत. विशेष म्हणजे खेळांमध्ये, स्पोर्ट्समध्ये त्यांनी संपूर्ण आपलं करिअर, शिक्षकी आयुष्य त्यासाठी त्यांनी संपूर्ण दिलं. अनेक विद्यार्थी घडवले. त्यानिमित्ताने देशात परदेशात अनेक दौरे त्यांनी केले. तर अशा एक उत्तम कवयित्री, शिक्षिका नीलम खानापूरकर आपल्यापुढे कविता सादर करतील. नमस्कार, मी डॉक्टर नीलम खानापूरकर. माझ्या कवितेचं नाव आहे ज्योत. मनाच्या गाभाऱ्यात डोकावते एक ज्योत. मनाच्या गाभाऱ्यात डोकावते एक ज्योत. शांत, निरामय, दिव्यत्वाची. नसे तिला कशाची जगाची फिकीर. निशब्दपणे पाहते माणसांचे माणसातील रुदन. जातीयता, सांप्रदायिकता, दंगे, दरोडे, खून वगैरे वगैरे पाहते मात्र ती अस्वस्थ मनाने. तरीही ती शांत, निशब्द अंधारातून प्रकाशाकडे नेते. शांत, निशब्द. धन्यवाद. वा, खूप छान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काव्य वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याकडे स्वतःचा प्रचंड मोठा ग्रंथसंग्रह होता आणि त्यामध्ये काही काव्यसंग्रह आवर्जून
त्यांनी ठेवले होते. वेळ मिळाल्यावर या पुस्तकांचं सातत्याने ते वाचन करत असत. असो, पुढील कविता आपल्यापुढे घेऊन येत आहेत शिवाजी उराडे. शिवाजी उराडे सर हे काव्यशिल्प संस्थेचे अध्यक्ष आहेत. एक उत्तम कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अनेक कार्यक्रमातून, सभा संमेलनातून त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत. विविध विशेषांकातून त्यांच्या कविता प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत. शिवाजी उराडे. माझं नाव शिवाजी देवाजी उराडे. सादर करतो एक कविता, समरसतेचा प्रकाश. समरसतेचा प्रकाश. दिनदुबळ्यांचे जीवन ओंगळ, दिनदुबळ्यांचे जीवन ओंगळ, विषमतेचा पाश. क्रांती घडवू सचोटीने, पाहू समरसतेचा प्रकाश. भेदभाव अन उच्च नीचता, भेदभाव अन उच्च नीचता, पदोपदी विखुरती. समता ममता तत्वचेतून, शमन करू विकृती. वर्णभेद वर्गभेद ताडून, अग्नी देऊ स्मशानात. स्वतंत्रतेची अन बंधुत्वाची, जोडू सोयरी वास्तवात. अहंकार तिरस्कार हा मतलबी रूढीचा किटाळ. विचार विकास विश्वास गुंफू, जाळ्यात पकडू विटाळ. शूद्र म्हणून संबोधने, शूद्र म्हणून संबोधने, तथा दलित पुत्र असणे वा अत्युत्तम कुळात जन्मने, हे तर प्रारब्धाचे देव. सकल जनांच्या स्वभावात आहे, सकल जनांच्या स्वभावात आहे, पुरुषार्थाचे बेने. अस्पृश्यतेची मूठ उन्मळून, समाज सक्षम करणे. प्रेम स्नेहाचे रोप लावू, प्रेम स्नेहाचे लावू रोप. जागवू आत्मगत निर्धार, राष्ट्रनिष्ठा बाळगून, वाढवू सत्यनिष्ठेचे व्यवहार. शेवटी विसंगतीची धुनी पेटवून, शेवटी विसंगतीची धुनी पेटवून, स्वच्छ करूया अंधार. क्रांती घडवू सचोटीने, पाहू समरसतेचा प्रकाश. पाहू समरसतेचा प्रकाश. धन्यवाद. वा, उराडे साहेब खूप छान. यापुढील कवयित्री म्हणजे अलका जोशी. आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे. एक उत्तम सूत्रसंचालक, त्याविषयी अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. अनेक कविता आणि विविध पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या अलकाताई आपल्यापुढे कविता सादर करतील. नमस्कार, मी अलका जोशी. सामाजिक समरसता परिषद 6 डिसेंबर 2020 च्या निमित्ताने आयोजित मी या ठिकाणी आपली सामाजिक विषयावरची कविता सादर करत आहे. ही कविता सादर करण्याची संधी मला डॉक्टर मधुसूदनजी घाणेकर यांच्यामुळे या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणून मी प्रथमतः डॉक्टर मधुसूदनजी घाणेकर सर यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आम्ही ज्यांना क्रांतिज्योती म्हणतो, सावित्रीबाई फुले, की ज्यांच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने शिक्षणाची कास धरता आली आणि आज आम्ही प्रत्येक पदावरती, सगळ्या उच्चतम पदावरती आज प्रत्येक ठिकाणी महिला दिसून येते. तरीसुद्धा आज या ठिकाणी खेद या गोष्टीचा वाटतो की समाजामध्ये आज 2-3 वर्षाची सुद्धा मुलगी या ठिकाणी सुरक्षित नाही. आज महिलांवरती जे अत्याचार पाहता आणि मुलींवरती होतात हे पाहून खरं तर या ठिकाणी खूप खेद वाटतो. आणि मग कधी मनामध्ये असं वाटतं की ज्या सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी स्वतःची कुठलीही जीवाची पर्वा केली नाही. आमच्यासाठी अहोरात्र त्या झटत राहिल्या आणि स्त्री शिक्षित व्हावी, स्त्रीला सामाजिक एक वारसा लाभावा, सामाजिक प्रतिष्ठा लाभावी म्हणून त्यांनी आपलं जीवन पणाला लावलं. तर खरंच आज जर सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना काय वाटलं असतं. म्हणून या ठिकाणी माझी हे सावित्री या शीर्षकाची कविता मी आज आपल्यासमोर सादर करते. आणि काही प्रश्न माझ्या मनाला जे पडले ते मी या कवितेमधून समाजासमोर मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. हे सावित्री, तू किती सोसिल्यास यातना, यश आले परी तुझ्या अथक प्रयत्नांना. स्त्री शिकली, उच्च शिक्षितही झाली,
विविध क्षेत्रात पदार्पणही करू लागली. स्त्री नाही अबला, स्त्री आहे सबला, उपभोग्य वस्तू नाही हा होतो गलबला. पुरुषांचा दृष्टिकोन खरंच का हो बदलला? कित्येक कळ्या आज गर्भातच मारिती, कित्येक तरुणी बालिका अत्याचाराला बळी पडती. शारीरिक मानसिक अत्याचाराची नसे गणती. याचसाठी सावित्रीने का हो केला अट्टहास, का होतो तिच्या त्यागाचा आज उपहास. स्त्रियांच्या पुनर्बांधणीसाठी वेचिलेस जीवन, ज्योतिरावा समवेत, स्त्री अस्मितेसाठी जीवन केलेस समर्पण. आज परिस्त्री ह्याच समाजात आहे का हो सुरक्षित, तिला बसविले कायद्याने जरी आरक्षणाच्या चौकटीत. घराबाहेर पडलेली स्त्री मुलगी युवती घरी नाही, पुरुषी अत्याचाराची बळी केव्हा कुठे कशी होई सांगता नये. याचे समाधान वाटते का आज तुला थोडे तरी? असतेस आज तर तू कष्टली असतेस किती बहुअंतरी. न संपली आजही स्त्रियांची अवहेलना, किती होते आजही तिची विवंचना. कित्येक पुरुषी वासनेच्या बळी ठरती, कित्येक जणी यास्तव जीवन संपविती. जिजाऊ सावित्री इंदिरा अहिल्या प्रतिभा विशेष दिनी यांना मानवंदना कितीही वाहिल्या. जोवरी अत्याचार न तिजे संपे तिजवरचा, जोवरी अत्याचार न संपे तिजवरचा, काय उपयोग या फुक्या श्रद्धांजलीचा. शिवराया सम नांदेल खरेच केव्हा सुराज्य, तेव्हाच स्त्री जगेल होऊन अगदी निर्भय. तीच खरी असेल तुझला भावपूर्ण श्रद्धांजली, त्याच वेळी सार्थ ठरेल तुझ वाहिलेली ही सुमनांजली. तीच खरी असेल तुझला भावपूर्ण श्रद्धांजली, त्याच वेळी सार्थ ठरेल तुझ वाहिलेली ही सुमनांजली. मी अलका जोशी या ठिकाणी पुनश्च एकदा मधुसूदनजी घाणेकर सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे मला ही माझी सामाजिक विषयावरची आणि आजची स्त्रीचे समाजामधील जी अवहेलना होत आहे, जे अत्याचार होत आहेत, त्या संबंधीचे प्रश्न मला आपणा सर्वांसमोर या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी मला मिळाली. धन्यवाद. वाल कथे खूप छान. यापुढील आपले कवी आहेत किरण जोशी. आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत असणारे किरण जोशी एक उत्तम कीर्तनकार आहेत. कीर्तन भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. असे राष्ट्रीय कीर्तनकार आणि ज्येष्ठ कवी किरण जोशी यांची कविता आपण ऐकूया. नमस्कार, मी किरण जोशी. माझ्या कवितेचं नाव आहे देव. देव कोठे असेल का, देव मला दिसेल का. देव कोठे असेल का, देव मला दिसेल का. सुरू होतसे दिवस तो छान, सुंदर पहाटेच सुंदर शीतान. सुरू होतसे दिवस तो छान, सुंदर पहाटेच सुंदर शीतान. करतो मधुर सुमधुर गान, करतो मधुर सुमधुर गान. तोच तो कोकिळ देव असेल का, देव मला दिसेल का. ज्याने मला जन्मास घातले, ज्याने माझे चित्त चेतविले. ज्याने मला जन्मास घातले, ज्याने माझे चित्त चेतविले. सर्वांगी पंचप्राण ओतविले, सर्वांगी पंचप्राण ओतविले. तोच तो जन्मदाता देव असेल का, तोच तो जन्मदाता देव असेल का. देव मला दिसेल का. ग्रीष्मात सर्वत्र वणवा आभाळी, शोषित सदा सर्वांगी काहिली. ग्रीष्मात सर्वत्र वणवा आभाळी, शोषित सदा सर्वांगी काहिली. देतो पथिका शीत शांत सावली, देतो पथिका शीत शांत सावली. तोच तो वटवृक्ष देव असेल का, तोच तो वटवृक्ष देव असेल का. देव मला दिसेल का. सांगण्या महामहात्म्य सर्वा स्वच्छतेचे, दिले कुष्ठपीडिता पूर्णायुष्य पदरचे. सांगण्या महामहात्म्य सर्वा स्वच्छतेचे, दिले कुष्ठपीडिता पूर्णायुष्य पदरचे. पाठी सदाजे ग्राम आदिवासी जनांचे, पाठी सदाजे ग्राम आदिवासी जनांचे. तेच ते दोन बाबा देव असतील का,
तेच ते दोन बाबा देव असतील का, देव मला दिसेल का. येताच जन्मा करांगुली धारे मधुनी, येताच जन्मा करांगुली धारे मधुनी, पळभर थांबे धावे अडचणीतुनी. करते जीवने जीवांची जीवतृष्णा शांत, करते जीवने जीवांची जीवतृष्णा शांत. तीच ती सरिता देव असेल का, देव मला दिसेल का. अनाथ अजाण बापुड्या मुलांसाठी, निरागस निस्तेज कोवळ्या फुलांसाठी. अनाथ अजाण बापुड्या मुलांसाठी, निरागस निस्तेज कोवळ्या फुलांसाठी. आली परतून जगण्या जगविण्या, आली परतून जगण्या जगविण्या, ठेवून वास्तव भान. तीच ती सिंधू सरिता असेल का, तीच ती सिंधू सरिता असेल का, देव मला दिसेल का. मायभूमीस सर्वस्व अर्पिले, सीमेवर अहोरात्र संरक्षण केले. मायभूमीस सर्वस्व अर्पिले, सीमेवर अहोरात्र संरक्षण केले. आम्हास जगविण्या प्राणार्पणही केले, आम्हास जगविण्या प्राणार्पणही केले. तोच तो शूर सैनिक देव असेल का, तोच तो शूर सैनिक देव असेल का, देव मला दिसेल का. येताच वेळ परतुनी फिरण्यास, येताच वेळ परतुनी फिरण्यास, कोणी नये कदा साथही देण्यास. दाखवी दिशा अंतिमता परलोका, दाखवी दिशा अंतिमता परलोका. तोच तो काकपक्षी देव असेल का, तोच तो काकपक्षी देव असेल का, देव मला दिसेल का. देव खरेच कोठे असेल का, देव आता तरी मला दिसेल का, देव आता तरी मला दिसेल का. धन्यवाद. वा किरणजी, खूप छान. यापुढील कविता आपल्या पुढे घेऊन येत आहे अपर्णा आंबेडकर. त्या एक उत्तम कवयित्री, उत्तम लेखिका आहेत. अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. जीवन गौरव पुरस्कारासहित अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. मी अपर्णाताईंना विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. नमस्कार, मी अपर्णा आंबेडकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सामोरं या. तू तुझं नाव मला दिलंस, पण कैद्यांना कोणतंच नाव नसतं. असतात फक्त नंबर. 342, 715, 902. तुझं गावही मला मिळालं, पण दमाण्यांच्या तांड्याला कुठलं आलंय गाव. आज इथं तर उद्या तिथे, भटकी पाखरं. तुझं आडनाव मी लावते, कुण्या अनाथ राजूला का नाही आडनाव. अंगावर बोटभर चिंधी असणं हीच चैन असणारा, अन रोज सहनशीलतेची परीक्षा देणारा भिकारी, त्याला तर नाव गाव आडनाव काहीच नसतं. असते फक्त जात समाजानं ठरवलेली. भिकारी भिकारी. समाज पुरुषाची ही नग्न असहाय्य रूप पाहून, या प्रश्नांची गंभीर खोली पाहून अथांग सागरही उथळ वाटतो. क्षुल्लक वाटणाऱ्या या आणि अशाच रस्त्यावर भिरकावलेल्या प्रश्नांच्या सालीवरून जाणतेही घसरतात आणि उठण्याची धडपड करत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. सत्यम शिवम सुंदरमचा जयघोष करणाऱ्यांनो, तुमच्या डोळ्यांची झापडं काढून पहा ना जरा या तुमच्याच समाजाच्या एका काळवंडलेल्या कोपऱ्याकडे. तिरस्काराने थुंकू नका. कदाचित तुमच्याच अंगावर उडतील हे शिंतोडे, कारण तुम्ही पण समाजाचं काही देणं लागता. ऑक्टोपसच्या पायांप्रमाणे हजारो वळवळणारे प्रश्न तुमच्या समोर करा दात खात पलिते घेऊन
भेसूर कवटीच्या थिजलेल्या डोळ्यांनी समोर येतील तेव्हा डोळे मिटू नका, पळून जाऊ नका, सामोरं या त्यांना. जयघोष करणाऱ्यांनो सामोरं या, सामोरं या. धन्यवाद. वा, खूप छान. यापुढील कविता आपल्यापुढे सादर करणार आहेत मानिनी महाजन. मानिनीताई अनेक उत्तमोत्तम कविता लिहितात. विशेषतः 365 दिवसांचं नामपुष्प हे अतिशय गाजलेलं आहे. अनेक काव्यविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. आकाशवाणीवरून त्यांनी कविता सादर केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या मानिनी त्यांच्या कविता आता आपण ऐकूया. नमस्कार, मी सौ मानिनी मनीष महाजन, राहणार मुलुंड. आज 6 डिसेंबर समरसता परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्यासाठी गुरुतुल्य डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर आणि डॉक्टर योगेश जोशी सर या दोघांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत हुशार असे व्यक्तिमत्व. ते वकील जरी होते तरी त्यांनी देशसेवेसाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली आहे. तर मी त्यांच्यासाठी माझी एक स्वरचित काव्यरचना सादर करते. महामानव. समता, बंधुता, मानवता, धर्म असे शुद्ध ज्यांचे आचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडले तेच विचार. स्पृश्य अस्पृश्यतेचा भीमरायाने सोसला अत्यंत वेदनादायी प्रवास. महामानवाने संविधानात लिहिले समानतेचा कायदा, उच्च विचार खास. बुद्धिवान, चाणाक्ष, हुशार, ध्येयवादी कोणाला न दुखवता संविधान बनवले. तळागाळातल्या लोकांच्या हितासाठी वाक्चातुर्य बुद्धिमत्तेने इंग्रजांना नमवले. देशात शांतता सुव्यवस्थेसाठी बुद्धांचे झाले सच्चे अनुयायी. ठामपणे उभे राहिले आपल्या निर्णयांवर. अन्यायाविरुद्ध लढले हे न्याय. त्यांच्या विचारांची व्हावी कदर तरच घटना घेईल आकार. त्यांच्या विचारांची व्हावी कदर तरच घटना घेईल आकार. अशा थोर व्यक्तिमत्वास माझे कोटी कोटी नमस्कार. अशा थोर व्यक्तिमत्वास माझे कोटी कोटी नमस्कार. कोटी कोटी नमस्कार. धन्यवाद. वा, खूप छान. आजच्या समरसता परिषदेच्या निमित्ताने या सर्व कवींनी आपल्या कविता सादर करून या ठिकाणी अतिशय चांगले विचार या कवितांमधनं मांडले. त्याबद्दल खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. पण तत्पूर्वी आजच्या समरसता परिषदेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांना आपण पुरस्कृत करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांनी घालून दिलेला परिपाठ यांचा अंगीकार ज्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला आणि या विचारांची ज्योत तेवत ठेवली अशा काही मान्यवरांचा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समरसता पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. या सर्व पुरस्कारार्थींची नावे खालीलप्रमाणे. यांना हा पुरस्कार ऑनलाईन स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारार्थींचे मनपूर्वक अभिनंदन
आणि मान्यवरांचे, परीक्षकांचे मनपूर्वक आभार. अज्ञानाच्या आणि दारिद्र्यतेच्या अंधारामध्ये ज्यांनी केवळ तेज नाही, ज्यांनी स्फुल्लिंग निर्माण केलं, असे प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. आजचा हा उपक्रम, आजची ही परिषद यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवरांनी आम्हाला सहाय्य केलं. विशेषतः आजचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले विचार प्रगट केले. व्याख्यान सत्रातील सर्व व्याख्याते, त्याचप्रमाणे काव्यसत्रातील सर्व कवी, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक डॉक्टर संजीवनी मुळे, मानिनी महाजन, यशवंत गरड, जयश्री देशकुलकर्णी या सर्वांचे मनपूर्वक आभार. या सर्वांच्या सहकार्यामुळे ही परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने साकार होऊ शकली. या परिषदेचं फलित काय, असं बरेच जण कदाचित विचारतील. या परिषदेमध्ये मांडले गेलेले विचार तुम्ही आणि आम्ही जेव्हा प्रत्यक्षात आणू, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि या सामाजिक परिषदेत मांडलेले विचार हे जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारले जातील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला फलित प्राप्त होईल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. आभार.